तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इमर्जन्सी फंड कसा बनायचा आणि तो किती महत्त्वाचा आहे, आपण हे जाणून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही कुठेतरी प्रवास करत आहात, अचानक तुमची कार ब्रेकडाऊन झाली किंवा गाडीचा काही खोळंबा झाला. त्या कंडिशनमध्ये तुमचा इमर्जन्सी फंड कामाला येऊ शकतो. दुसरं, तुमचा जॉब गेला आहे, सर्व्हाइव्ह कसं करायचं, त्या केसमध्ये तुम्हाला इमर्जन्सी फंड कामाला येऊ शकतो. किंवा कुटुंबामध्ये एखादा मेडिकल आलं आहे किंवा मेडिकल इमर्जन्सी आली किंवा काही प्रॉब्लेम झाला आहे, त्या केसमध्ये तो फंड तुम्हाला कामी येऊ शकतो. हे त्याचे फायदे. तर मग हा फंड तयार कसा करायचा, आपण हे जाणून घेणार आहोत. फंड तयार करताना तुमचे जे मंथली जेवढे खर्च आहे, एक्सपेन्स आहे, त्याला मल्टिप्लाय 6 महिने करायचं. म्हणजे हा तुमचा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड होऊ शकतो. किंवा तुमचा जॉब गेला आहे, त्या केसमध्ये तुम्हाला हा फंड कामी येऊ शकतो. जॉब शोधेपर्यंत. आपण एक उदाहरणाच्या संदर्भात समजा तुम्हाला 25,000 रुपये सॅलरी किंवा तुमचा इन्कम सोर्स 25,000 आणि तुमचा खर्च आहे 10,000 रुपये खर्च होत आहे दर महिन्याला. जसं तुमचं त्या खर्चामध्ये तुमचं रोजचे खर्च, जसं पेट्रोल झाले किंवा रोजचं फूड, अन्न, युटिलाइज खर्च, याच्यावर तुमचा खर्च होत आहे. टोटल महिन्याचा 10,000 रुपये खर्च येतो आहे. तर तुमचा टोटल इमर्जन्सी फंड हा 60,000 रुपये असला पाहिजेत. तुम्ही तो 4 महिन्यामध्ये करू शकता. 4 महिन्याच्या सेविंगमध्ये तुमचा फंड होऊ शकतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.